अच्छा. नाशिकमध्ये सिडकोमध्ये राहिलाय. अच्छा. काय त्रास होता इथे नेमका? मला म्हणजे सायटिकाचा त्रास होता. बरं. डॉक्टरांचं म्हणणं मणक्यातून जी नस निघते ती खुब्यात दबते, त्याच्यामुळे पूर्ण पाय जड पडायचा. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला उठणं बसणं, एक कानी होणं हे खूप त्रास व्हायचा. मग आता म्हणजे मला इकडचा तपास लागल्यानंतर आता मला 2च याच्यात पूर्णपणे बरं वाटतंय. सायटिकल तुम्हाला जवळपास म्हणजे 100% बरं वाटतं? 100% बरं वाटतंय. याच्या आधी काय दवाखाने वगैरे काय केले? भरपूर दवाखाना केला. म्हणजे आता शेवटची स्टेप म्हणजे डॉक्टरांनी इतके दिवस गोळ्या इंजेक्शन वरच चालवलं होतं. फिजिओथेरपी घेतली मी. बऱ्याच खेड्यापाड्यात जाऊन चोळून वगैरे आले मी पायाला. काही फरक नाही पडला. आता डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती आणि माझ्या डॉक्टरांनी इंजेक्शन हा पर्याय सांगितला होता मला मणक्यात. इंजेक्शन सोडून तर इंजेक्शन जर नाहीच फरक पडला तर चालून पुढे तुम्हाला ऑपरेशन पण करावं लागेल. बरोबर. पण माझ्या मिस्टरांना हा तपास लागल्यानंतर मग त्यांनी मला इकडे घेऊन आले. मला पहिल्याच याच्यात 70% फरक वाटला. आता मी दुसऱ्या वेळेस 12 दिवसांनी आले. आज तर एकदम रिलॅक्स वाटलंय मला. आणि काय त्रास व्हायचा नेमका चालण्यामध्ये, फिरण्यामध्ये, बसण्यामध्ये? चालण्यात, फिरण्यात, बसण्यात म्हणजे मला गाडीवर पण असं टांग टाकून बसता येत नव्हतं. किंवा असं गाडीवर एक साईडने जरी बसायला गेलं तर हा पाय पूर्ण माझा बधीर व्हायचा. मग मला बरेच जण म्हणायचे तू एक साईडने बसते म्हणून त्रास होतो. पण तसं नव्हतं. माझं पूर्ण इथूनच रग लागायची मला मागून. मणक्यातून दबायची. मांडी वगैरे घालता यायची पहिली? नाही, मी जवळपास 2 वर्ष झाले म्हणजे खाली जमिनीला बसलीच नाहीये. आणि अजून पण मी खुर्चीवरच बसून जेवण वगैरे, भाजी वगैरे कापणं उभं राहून करायची सर्व. आता म्हणजे आज तर मागच्या वेळेस मला थोडी मांडी कमी घालता आली. आणि आता मी पूर्ण रिलॅक्स मध्ये अशी मांडी घालून बसते. म्हणजे आज मला असं मांडी उचलताना काही नाही वाटत नाही. म्हणजे एवढी मांडी तुम्ही 2 वर्षापासून घातलीच नाही कधी? नाही. 2 वर्षांनी पहिल्यांदा मांडी घातली? पहिल्यांदा मांडी घातली आणि असं रिलॅक्स वाटतंय मला. बरोबर. चेहऱ्यावर आनंद चेहऱ्यावर आनंद म्हणजे मी ज्याला मांडी घालता येत नाही आणि खाली जमिनीवर बसता येत नाही त्याचं दुःख मी आज समजू शकले. बरोबर आहे. हो. लोकांसाठी काय मार्गदर्शन करू शकतो तुम्ही? लोकांना हेच सांगेल की तुम्ही दवाखाना करण्यापेक्षा ही थेरपी घ्या. बरोबर. एकदम छान आहे आणि अलोपॅथिक गोळ्यांपेक्षा आयुर्वेदिक कधीही चांगलं. बरोबर. नमस्कार. कसं वाटलं इथला अनुभव आमचा? अनुभव म्हणजे पहिल्यांदाच आल्यानंतर मला कळालं आणि जे काही पेशंटला भेटलो होतो त्यांचे काही अनुभव ऐकले तेव्हा मला पण म्हणजे याच्याबद्दल थोडस हे वाटलं. आणि इथं प्रत्यक्ष अनुभव घेतला तर आणखी गॅरंटी आली का आपण जर लेट झालो पण योग्य जागे आले. ते मस्त, ते समाधान वाटलं 100%. कारण की म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल आता आपण सगळीकडे जाऊ आलो लास्ट आता. आणि ॲलोपॅथिक त्यांनी काय फक्त 10 दिवसाच्या गोळ्या द्यायचे, परत ते संपलं की परत पेन चालू व्हायचं. पण आता आपल्याकडे भेटून गेल्यानंतर बरंचसं तिला जवळ आता मागच्या ट्रिपला तर 70-75% आराम होता. आता तर आणखीच जास्त आहे. तिथे चेहऱ्याकडे पाहून फ्रेश झालेले. त्रास कमी झाला आणि एक समाधान वाटतं. तुम्ही अपेक्षा केली होती कधी असे काही गोष्टींमध्ये एवढ्या लवकर कव्हर होईल याची अपेक्षा सोडून गेली होती. 10 दिवसामध्ये एवढं 10-12 दिवसात म्हणजे मला खूप छान वाटलं. छान वाटलं. पहिले म्हणजे मला काय व्हायचं दवाखान्याच्या गोळ्या, पहिले ऍसिडिटीची गोळी ते खाऊन पण मला मळमळ वगैरे हा त्रास पण व्हायचा. आता एवढ्या 10-12 दिवसात ऍसिडिटीचा काहीच त्रास नाही आणि मी एक पण गोळी घेतली. 10 दिवसापासून गोळ्याच बंद झाल्या? पूर्ण गोळ्या बंद झाल्या. आणि मेन म्हणजे आता कायम डोक्यात टेन्शन राहायचं, इथं बसू नको, मागू नको, इथं उभं राहू नको, ते करून एकदम रिलॅक्स आणि मला फ्रेश वाटतंय एकदम. बरोबर. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद महालक्ष्मी सेंटर.